मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय चाललंय हे प्रश्न पडतोय। अशीच एक मोठी बातमी येते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले। तटकरे काही वेळापूर्वी वर्षावर दाखल झाले। तटकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठा निर्णय होत असताना, चर्चा होत असताना आता सुनील तटकरे हेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेत। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, त्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींचा प्रभाव जास्त आहे। अशीच एक मोठी बातमी, सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत। काय अपडेट? अगदी खरं आहे ऋषी, आपण जर बघितलं असाल तर 17 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणूक जाहीर झालेली आहे आणि यामध्ये अनिकेत तटकरे, सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत, जे मागच्या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेले होते। अर्थात आता सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारीसाठी प्रयत्न जो आहे तो सुनील तटकरे यांच्याकडून केला जातोय। मात्र आपण जर बघितलं असाल तर आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पाहिल्या, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्यामध्ये कोकणात भाजपनं सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत आणि अशात अनिकेत तटकरेंना जर ही निवडणूक लढायची असेल तर भाजपची मदत लागणार आहे। अर्थात भाजप अनिकेत तटकरेंसाठी ही कोकणातली जागा सोडणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल आणि रायगड इथले नगरसेवक जे आहेत ते मतदान यावेळी करणार आहेत आणि जर संख्या बघितली तर भाजपची संख्या सर्वाधिक आहे आणि याचसाठी सुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। नक्कीच राजकारण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद सुशांत या अपडेटबद्दल।